साधे समस्या नव्हती, खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले. की आता पहिली हत्तीण जी होती तर तिला तो डायरिया म्हणजे इतकं डिहायड्रेशन झालं की ती कळपाची प्रमुखच होती. डिहायड्रेशन आम्ही सलाईन लावतो इकडनं, आमचं ते थेंब थेंब किंवा काय जे पडत असेल आणि इथून जे बदा जाणारं पाणी, याचा मेळ जुळलाच नाही. तर ती पहिली हत्तीण तर त्याच्यातच गेली. अच्छा. आणि ते इतकं म्हणजे टेन्शन झालं मनामध्ये की अरे एवढा मोठा प्राणी काल जंगलामध्ये चांगला फिरत होता आणि आज असा फक्त म्हणजे माणसांच्या ह्याच्यामुळे की आपल्याला त्याला पकडावं लागलं आणि आज तो असा मृत झाला. आणि मी तर खूप म्हणजे मला तो मृत्यू म्हणजे आता पशुवैद्य म्हणून तुम्हाला प्राण्यांचे किंवा डॉक्टरला पण मृत्यू बघावे लागतात आणि त्याची एक सवय होते. पण त्या हत्तीणीचा मृत्यू म्हणजे मला भयानक म्हणजे एक टेन्शन झाल्यासारखं झालं. आणि मग मी तिथे जंगलामध्येच तंबू ठेवले होते. आम्हाला त्या तंबूमध्ये आम्ही बसलो होतो रात्रीचे आणि मी एकटीच म्हणजे तिथे त्या तंबूच्या दारामध्ये बसले होते. तर त्या रात्री संध्याकाळी आम्ही काय केलं होतं, त्या हत्तीणीचं पहिलं पोस्टमॉर्टम आम्ही केलं होतं. म्हणजे तिकडचे पण स्थानिक डॉक्टर 4-5 बोलवले होते, कारण एकटीने पण मला करणं शक्य नव्हतं पोस्टमॉर्टम. मग 3-4 डॉक्टर आम्ही त्या हत्तीणीचं पोस्टमॉर्टम केलं. त्या पोस्टमॉर्टममध्ये पण आलं की डिहायड्रेशन झाल्यामुळे ही हत्तीण गेलेली आहे. तर त्याच्यानंतर मग त्या हत्तीणीला संपूर्ण आम्ही तिचं ते स्थानिक गावकऱ्यांनी पूजा वगैरे केली आणि पुरलं तिला. आणि आम्ही जवळच तंबूमध्ये थांबलो होतो. तर रात्री जेव्हा रात्र झाली होती खूप, म्हणजे रात्रीचे 2-2:30 वाजले असतील, तर जंगलातले तिचे बाकीचे जे कळपातले हत्ती होते ते हळूहळू त्या ठिकाणी आले आणि ज्या ठिकाणी तिला पुरलं होतं तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हणजे काय फेऱ्या मारल्या, त्या ठिकाणी ते थांबले 5-10 मिनिटं आणि आम्ही ते बघतोय. मी पण माझ्याबरोबर जे म्हणताना पण उठवलं, म्हटलं हे बघा. आणि त्या ठिकाणी ते थांबले आणि मग शांतपणे म्हणजे पावलं टाकत जंगलात निघून म्हणजे गेले. माणसासारख्या त्यांच्यामध्ये सुद्धा भावना हो, असतात. हे आणि ॲक्चुअली मी वाचलं होतं. म्हणजे हां. तुम्हाला लॉरेन्स अँथनीचं नाव माहिती हो. असेल की तो एलिफंट विस्परर होता आफ्रिकेतला. त्याला हत्तींशी तो संवाद साधू शकायचा. तर लॉरेन्स अँथनी जेव्हा गेला तेव्हा जंगलातला हत्तींचा कळप कित्येक मैलांवरून प्रवास करत त्याच्या घरी आलेला. म्हणजे त्यांना कसं कळलं माहिती नाही की लॉरेन्स कसा गेला ते. पण ते प्रवास करत तिथे आले आणि त्यांनी त्याच्या घरात त्याची जी बायको आणि मुलं होती त्यांच्या अंगावरून सोंड फिरवली आणि मग 1-2 दिवस ते तिथेच फिरत होते आणि नंतर मग ते निघून गेले. तर हे मी वाचलं होतं, पण मी ते प्रत्यक्ष त्या दिवशी त्या ठिकाणी पाहिलं की म्हणजे त्यांना किती एकमेकांच्या, माणसाचा किंवा आपला, त्यांच्या कळपातला मृत्यू असू दे याबद्दल ते किती बरोबर. सेन्सिटिव्ह असतात.